नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत इकॉनॉमीचा. ॲक्च्युली आपल्याला सिलेबसला जसं इंडियन पॉलिटी आहे त्याचप्रमाणे इंडियन इकॉनॉमी आहे. तर हा जो चॅप्टर आहे तो वित्तीय संस्था आहे, म्हणजेच तुमच्या भाषेमध्ये बँकिंग. ओके. तर हा चॅप्टर जो सुरू करण्याच्या पूर्वी आपण एकदा सिलेबस पाहून घेऊया. हा चॅप्टर सिलेबसमध्ये प्रिलियमला आहे तो कंबाईनमध्ये प्रॉपरली दिलेला आहे की तिथे शब्द बँकिंग. ओके. बँकिंगचा अर्थ होतो RBI आणि RBI मार्फत राबविण्यात येणारी मॉनिटरी पॉलिसी. आणि स्टेट प्रिलियमला जो येतो, राज्यसभेच्या प्रिलियममध्ये जो येतो, तर तो येतो वित्तीय समावेशन. ह्याचं कनेक्शन येतं प्रॉपरली की वित्तीय समावेशनामध्ये कोणत्या कोणत्या योजना आहेत. मग योजना कोण करतात, तर RBI मार्फतच होतात आणि सरकारमार्फतच करण्यात येतात. तर जर बँकिंगमध्ये जर आपण पूर्णतः पाहिलं तर सिलेबसमध्ये हा पण चॅप्टर असला पाहिजे. जर तुम्हाला कोणी जर शिकवलं असेल आणि वित्तीय समावेशन वेगळं आहे म्हणत असेल तर नाही आहे. वित्तीय समावेशन म्हणजेच बँकिंगचा एक भाग आहे, फक्त तो चॅप्टर वेगळा ठेवण्यात येतो कारण तो कन्सेप्च्युअल बेस आहे. फॅक्च्युअल बेसमध्ये तुम्हाला वेगळं शिकवावं लागतं आणि कन्सेप्च्युअल बेसमध्ये वेगळं शिकावं लागतं. असं काही नाही आहे, फक्त शिकवणाऱ्याची पद्धत वेगळी असते. मला ज्यांनी शिकवलेलं आहे त्यांनी सिलेबसनुसारच शिकवलेलं आहे, म्हणून माझ्या वहीमध्ये, माझ्या नोट्समध्ये प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला सिलेबस तुम्हाला भेटेल इकॉनॉमिक्सच्या बाबतीत. तर STI मेन्सला तुम्ही जेव्हा सिलेबस पाहणार त्यामध्ये 9 नंबरचा कंटेंट पहा. तर त्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवस्था असं लिहिलेलं असेल आणि स्टेट सर्व्हिसच्या म्हणजे राज्यसेवेच्या मेन्समध्ये 2.2 हा पॉईंट पहा. त्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवस्था ही जी शब्द आहेत ती प्रॉपरली ती STI मेन्सच्या 9च्या भागामध्ये मॅचिंग साधारणतः दोन्ही साम्य आहेत. सार्वजनिक वित्त व्यवस्था, वित्तीय संस्था, केंद्र राज्य, सार्वजनिक वित्त व्यवस्था, वित्तीय संस्था, केंद्र राज्य व भारतीय रिझर्व्ह बँकेचा पुढाकार, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्य स्तरावरील आढावा, वित्त क्षेत्र सुधारणा, बँकिंग क्षेत्रातील नवीन प्रवाह, खरेखुरे व नाममात्र व्याज दर, रेपो आणि प्रतिकूल रेपो व्यवहार. जर हे जे शब्द ऐकले तर तुम्हाला सार्वजनिक वित्त व्यवस्था म्हणून जर तिथे पुस्तकांमध्ये दिलं असतं तर थोडं तुम्ही कन्फ्यूज झाला असतात. हा सिलेबसनुसार आपण शिकणार आहोत, सिलेबसनुसारच तुमच्या शब्द समोर येणार. तर जास्त वेळ न घालवता मी पुढचा हा स्लाईड घेतो. ओके. आता बँकिंग जेव्हा सुरू करणार त्यावेळेस मी तुम्हाला काहीतरी हिस्टोरिकल त्याची माहिती द्यायला आवडेल. भारतामध्ये बँकिंग कधीपासून सुरुवात झाली, पूर्वी बँकिंग होती का नव्हती, तिथून आपण जाणून घेऊया. भारतामध्ये इंग्रजांनी काही बँका स्थापन केल्या. बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास. बेंगॉलची स्थापना झाली 1806ला. बॉम्बेमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणू शकतो 1840मध्ये बँक आली आणि मद्रासमध्ये म्हणजे चेन्नईमध्ये सध्याच्या 1843मध्ये बँक आली. आता ह्या ज्या बँक होत्या त्या ब्रिटिश म्हणजे फॉरेन बँक होत्या, विदेशी बँका होत्या. आणि आपण म्हणू शकतो यापूर्वीची तरी कोणती स्थापन झालेली बँक सध्या तरी माझ्या लक्षात नाही आहे आणि आम्ही कुठेही वाचलं नाही आहे. तर आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये बँकिंग व्यवसायाला सुरुवात ही ब्रिटिशांच्या आगमनानंतर, ब्रिटिश लोक आल्यानंतरच आपल्या इथं सुरुवात झाली. काही गोष्टी त्यांनी आल्यानंतर सुरुवात झाल्या असं आपण म्हणू शकतो, जसं रेल्वे पण. तर त्यानंतर काही भारतीय बँका स्थापन झाल्या. त्या होत्या अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ बरोदा. बँक ऑफ बरोदाची स्थापना झाली 1908ला आणि अलाहाबाद बँकेची स्थापना झाली होती 1863मध्ये. तर आपल्याला पण बँकिंगची ओळख ब्रिटिशांनीच करून दिली असं आपण म्हणू शकतो. तर इथून समोर जी बँकिंग व्यवस्था आहे ती जाणून घेण्यासाठी आपल्या सिलेबसला बँकेची नावं नाही आहेत, ही फक्त पार्श्वभूमी आहे बँकिंगची. आपल्या सिलेबसला प्रॉपरली RBIची मॉनिटरी पॉलिसी ही आहे. RBIच्या मॉनिटरी पॉलिसी मार्फत चलनाचा पुरवठा होतो, तर त्यामधून कसं चलनवाढ होते, त्यानंतर पैसा कसा कमी केला जातो, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मॉनिटरी पॉलिसी आणि RBIशी रिलेटेड आहेत. आपण पुस्तक उघडल्यानंतर RBIची बॉडी वगैरे वाचत बसतो. नवीन मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही ते पाहण्याच्या अगोदर माझा एक प्रॉपरली हा लेक्चर घ्या. याच्यात तुम्ही व्हिडिओ पहा की न पहा, परंतु हा जो स्क्रीनशॉट आहे त्या जरी पाहून तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं सिलेबसनुसार तर तुम्हाला मार्क पडतील. तुम्ही एकदा जे पुस्तकामध्ये तुम्ही वाचतो की बॉडी, RBIची बॉडी, मॉनिटरी पॉलिसी जर आता आली, मॉनिटरी पॉलिसी तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. ओके.
बँक बोर्ड ब्युरो तुम्हाला थोडंफार तरी वाचवच लागेल, त्याचा तो तर काय जास्त मोठा पार्ट नाहीच आहे. अशा 2 जर कमिट्या सोडल्या तर तुम्ही दुसरं जर कमिट्या वाचत बसला तर तुम्हाला त्यातनं किती प्रश्न आलेत एकदा ते पण पाहून घ्या. म्हणजे आताचे तर पुस्तक नाही आहेत ना की बाबा 1 महिन्यापूर्वी पुस्तक आलेलं आहे आणि त्यातनं क्वेश्चन आले नसतील असं तर नाही आहे. तुम्हाला जे दिलेलं आहे त्यातनं पूर्वीची क्वेश्चन्स पहा, मागच्या 7 ते 8 वर्षातली क्वेश्चन्समध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतो तो तुम्हालाच कळून जाईल. त्यामध्ये मी सांगत काही बसणार नाही. आता समोर येऊया. भारतामध्ये बँकिंग व्यवसायाला सुरुवात झाली ती ब्रिटिशांच्या आगमनानंतर. परंतु ब्रिटिशांच्या तिथे जेव्हा आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्रिटिशांच्या तिथे कधीपासून झाले, RBIची कडे आपण कसे आलो तर ते आपण या स्लाईडमध्ये आपण ते कव्हर करूया. सर्वांना माहिती आहे युरोपामध्ये एक औद्योगिक क्रांती झाली. त्या औद्योगिक क्रांती जर आता उद्योग येत आहेत, जर इंडस्ट्रियल MIDC वगैरे आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे MIDC वगैरे स्थापन झालं, तर MIDCला म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी एक खूप मोठा सपोर्ट लागतो. भांडवल कुठून येतं तर तो येतो बँकेकडनं. पैसा भांडवल उद्योगांसाठी कोणी घरातनं 100ला 100 रुपये टाकत नाही. इन्व्हेस्टमेंट सोबत जर त्या 100 रुपयांसोबत दुसरी पण पैसे कमवायचे तो बँकेकडून लोन घेतोच. आणि बँकिंग इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी बँकेचा खूप मोठा रोल असतो. बँकिंगची जर व्यवस्था जर प्रॉपरली नसेल तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करण्यासाठी खूप मोठे अडथळे येतात. म्हणजे न होण्याच्याच शक्यतेमध्ये असते ते. परंतु इथे एक आर्थिक मंदी आली जेव्हा महायुद्धाच्या याचं कारण होतं ते महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जी आर्थिक मंदी आली त्याचा परिणाम भारतीय बँकिंग व्यवसायावर सुद्धा झाला. तर तो कसा झाला, कारण आपला व्यापार सुद्धा त्यावेळेस चालायचा ना ब्रिटनसोबत. आणि इथे जेव्हा या अस्थिरतेचं कारण जाणून घेण्यासाठी जेव्हा चर्चा झाल्या, ज्यावेळेला बैठका झाल्या, त्यातून एक अर्थ निघाला की बँकिंग व्यवसायाला जी नियंत्रित करणारी संस्था होती म्हणजे मध्यवर्ती बँक, ती फक्त चलन व्यवस्थापनाचं काम करत होती. 2 प्रकारच्या बँक असतात. इथे आपण छोट्या स्लाईडमध्ये एकीकडनं मी ते दोन्ही पण दिले. फेडरल बँक म्हणजेच मध्यवर्ती बँक आणि कमर्शियल बँक म्हणजे व्यापारी बँक, जसं आपलं SBI, PNB, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI हे जेवढ्या बँक तुम्हाला दिसतात दुसऱ्या त्या व्यापारी बँक आहेत. आणि मध्यवर्ती बँक म्हणजे आपली इथे जसं आहे RBI, ती चलन व्यवस्थापनाचं आणि व्यापारी बँकावर नियंत्रणाचं काम करते. आता चलन व्यवस्थापन म्हणजे काय तर नोटा छापणे, नोटांचा पुरवठा करणे आणि लिक्विडिटी त्याची तरलता कमी जास्त करणे. कमी जास्त करण्याच्याच पद्धतीला मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. लिक्विडिटी जो शब्द लिहिला आहे मी तो कमी जास्त करणे, त्याच कामाला मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. त्यासाठी आता आपल्या इथं आहे दर 2 महिन्यांनी काहीतरी मॉनिटरी पॉलिसी येतच असते आपल्या इथे, ठीक आहे. आणि व्यापारी बँकावर नियंत्रण म्हणजे कसं करणं, परवाना देणं आणि त्यांनी जो व्याज देणार आहेत कर्ज देणार आहेत तर त्याचा व्याजदर ठरवणे. परंतु युरोपामध्ये जेव्हा चर्चा करण्यात आली की बाबा या बँकिंग व्यवस्थेमध्ये अस्थिरता का आली, तर उद्योगासाठी कर्ज दिली असणार, मग युद्ध झाल्यानंतर कोणत्या पण देशाचा ट्रेड दुसऱ्या देशासोबत चालू असेल का? अस्थिरताच आहे ना. खूप मोठी आर्थिक हानी झाली. आर्थिक हानी झाल्यानंतर ट्रेड तर थांबणार, देशामधली आर्थिक स्थितीसुद्धा बिघडेल. मग त्यामधून मागणी उत्पन्न होईल का? नाही होणार. आर्थिक अस्थैर्य निर्माण झालं. या अस्थैर्याचं जेव्हा आपण कारणावर चर्चा झाली त्यावेळेस तिथे एक कारण आलं की या ज्या व्यापारी बँक आहेत त्यांना नियंत्रित करणारी जी संस्था होती, जी मध्यवर्ती बँक होती, ती फक्त चलन व्यवस्थापनाचं काम करत होती, ना की व्यापारी बँकावर नियंत्रणाचं. परंतु जर आपल्या भारतात पाहिलं तर आपल्या भारतात तर मध्यवर्ती बँकच अस्तित्वात नव्हती. मग तिथून समोर जसं आपण दुसरीकडे देसले सरांच्या पुस्तकात बघतो की द रॉयल कमिशन ऑफ इंडिया, तर हे जे कमिशन आहे तर त्यानंतर ते 1926मध्ये द रॉयल कमिशन ऑफ इंडिया अँड इंडियन करन्सी हे आयोग स्थापन करण्यात आला. आणि या आयोगाने आपला अहवाल जो सादर केला तो 1927मध्ये आपला अहवाल दिला. द रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फिनान्स हा 1926मध्ये स्थापन झाला होता आयोग आणि 1927मध्ये यांनी अहवाल दिला. हा अहवाल घेऊन सर जॉन सायमन गो बॅक
ओके. आठवलं असेल पॉलिटीमध्ये आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे. तर सायमन कमिशनने हा अहवाल भारतामध्ये आणला. सर्वांना माहिती की सायमन कमिशन हे निष्फळ ठरलेलं होतं. त्यामुळे या संबंधीचं विधेयक ब्रिटिश संसदेने नाकारलं. यावरती काही तेवढी चर्चा झाली नाही. आता त्यानंतर परत एकदा सूर निघाला की 1931मध्ये इंडियन सेंट्रल बँकिंग इन्क्वायरी कमिटीची स्थापना करण्यात आली आणि त्यांनीसुद्धा शिफारस केली की बाबा मध्यवर्ती बँक स्थापन करावी लागेल. आणि 1933मध्ये इंडियन ऑफिसेस कमिटी यांनी मध्यवर्ती बँक कशी स्थापन करायची यासंबंधी शिफारशी दिल्या. मग त्यासंबंधीचे विधेयक 1933मध्ये सादर करण्यात आले. 1934मध्ये ते पारित झाले आणि 1 एप्रिल 1935 रोजी एक वैधानिक संस्था म्हणून RBIची स्थापना करण्यात आली. जेव्हा हा RBI ॲक्ट 1934 आहे, जरी आपण तो 1935च्या भारत सरकार कायद्यामध्ये जरी आपण पाहत असू तर तो एक सरकारचा कायदा होता. त्यानुसार भारतातील सरकार पाहण्यात येणार होतं. एका प्रकारे जसं ब्रिटन लोकांची कार्यपद्धती आहे की जो कायदा करतील तो संविधानाचा भाग होईल, त्या प्रमाणात त्यांनी तो आपला कायदा करून दिला होता. त्या तरतुदीमध्ये काही डिफरन्स नाही, फक्त तो घटनेमध्ये भाग असावा म्हणून तिथे ती लाईन होती. ओके. तर RBI ॲक्ट 1934मध्ये काय काय तरतुदी होत्या? तर तरतुदी होत्या सरजी की RBIची स्थापना, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून 4च पॉईंट आपण लक्षात ठेवू शकतो. RBIची स्थापना, RBIची रचना, RBIचं कार्य आणि RBIचं पेडअप कॅपिटल. पेडअप कॅपिटल म्हणजे त्याचं भांडवल. ओके. त्यांचं जे भांडवल त्यावेळेस होतं ते 5 कोटी रुपये होतं. आणि RBIचं कार्य काय देण्यात आलं तर RBIचं कार्य व्यापारी बँकावर नियंत्रणाचं देण्यात लगेच आलं नव्हतं, वेगळ्या तऱ्हेने होतं. कारण याची स्थापना ही खाजगी स्वरूपात करण्यात आली होती. त्यावेळेस RBIचं राष्ट्रीयकरण भारत स्वतंत्र झाल्यानंतर करण्यात आलेलं आहे. त्याच्यापूर्वी ती खाजगी स्वरूपातच स्थापना करण्यात आली होती. RBI ॲक्ट 1934च्या सेक्शन 22नुसार RBI चलन व्यवस्थापनाचा अधिकार आहे RBIला. आपण हा RBI ॲक्ट 1934मध्ये काय काय होतं, RBI ॲक्ट 1934नुसार RBIला कोणता अधिकार देण्यात आला, जर व्यापारी बँकावर नियंत्रणाचा अधिकार देण्यात आला का असा जर प्रश्न आला तर आपलं तो चुकीचा ठरेल. कारण RBI ॲक्टनुसार फक्त चलन व्यवस्थापनाचं कार्य देण्यात आलं होतं, ना की व्यापारी बँकावर नियंत्रणाचं. कारण ती खाजगी बँक होती, खाजगी स्वरूपात स्थापन करण्यात आली होती. परंतु ही खाजगी स्वरूपातील जी बँक स्थापन करण्यात आली त्याला काही वेगळ्या तऱ्हेने ओळख होती. म्हणजे काय? सामान्य बँकिंग व्यवसाय. आता आपण RBIमध्ये जाऊन खाता नाही उघडू शकत, परंतु 1947च्या पूर्वी सामान्य बँकिंग व्यवसाय आणि शासनासाठी बँकेची भूमिका पार पाडणे. जी मध्यवर्ती बँक काम करते, शासनासाठी बँकेची भूमिका पार पाडणे हे मध्यवर्ती कार्य झालं. परंतु तो RBIला त्यावेळेस खाजगी असताना सुद्धा देण्यात आला होता. चलन व्यवस्थापनाचे जे कार्य आपण पाहिलं ते चलन व्यवस्थापनाचे एक कार्य आणि विद्यमान बँकांचं नियमन व नियंत्रण करणे ही काही कार्य RBIला देण्यात आली होती. जर तुम्हाला हे रेकॉर्डिंग तुम्ही स्टॉप करून तुम्ही हे पॉईंट्स लिहून घेऊ शकता. एक म्हणजे RBI ॲक्ट 1934च्या कायद्यात फक्त 4 तरतुदी आपल्या अभ्यासानुसारच होत्या. RBIची स्थापना, RBIची रचना, RBIचे कार्य म्हणजे चलन व्यवस्थापनाचं आणि RBIचं पेडअप कॅपिटल. RBIची स्थापना खाजगी स्वरूपात करण्यात आली होती आणि त्यांच्या जे कार्यात होते ते म्हणजे सामान्य बँकिंग व्यवसाय, शासनासाठी बँकेची भूमिका पार पाडणे, चलन व्यवस्थापन आणि विद्यमान बँकांचे नियमन आणि नियंत्रण. आता भारत स्वतंत्र झाला 1947 नंतर. आता स्वतंत्र झाल्यानंतर RBI खाजगी स्वरूपाची असून कसं काय चालणार? ओके. तर यामध्ये बदल करण्यात आला. 1949मध्ये एक कायदा करून RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि 1949मध्येच बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आणून RBIचं व्यापारी बँकांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलं. जर आता आपण पाहिलं तर RBI ॲक्ट 1934 आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 या 2 कायद्यामुळे RBI आता पूर्णपणे मध्यवर्ती बँक बनली. कारण आता ती राष्ट्रीयकरण पण करण्यात आलं. त्यानंतर तिला अधिकार जे होते मध्यवर्ती बँक बनण्यासाठी अधिकार असायला हवेत ना, तर त्यासाठी बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट पारित करण्यात आला आणि व्यापारी बँकांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलं. मग तिथून ती मध्यवर्ती बँक पूर्णपणे बनली.
RBIचे पहिले जे गव्हर्नर होते ते होते सर ओसबॉर्न स्मिथ, आणि तिसरे आणि पहिले भारतीय गव्हर्नर जे होते ते आपले होते C.D. देशमुख सर. ओके, तर आता आपण समोर एक 3 शब्दांची संकल्पना पाहून घेऊया. खाजगी मालकी असणे म्हणजे काय? तर तिथे गव्हर्नमेंटचा सहभाग नसणे व्यवस्थापनात आणि मालकीमध्ये. सार्वजनिक नियंत्रण म्हणजे काय? हा शब्द तुम्हाला 1969च्या राष्ट्रीयकरणापर्यंत याचा अर्थ समजून जाईल. त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत, ते आपण चेंजेस समजून घेऊ. सार्वजनिक नियंत्रण म्हणजे गव्हर्नमेंट मालक नाही पण व्यवस्थापनात सहभाग. कसं? तर आपण पुढच्या 2-3 काही संकल्पना पाहणार आहोत. NCC बँकिंग अमेंडमेंट ॲक्ट, हे 2-3 आपल्याला काही तर संकल्पना पाहायच्या, त्यामध्ये तुम्हाला तो समजून जाईल. गव्हर्नमेंट मालक नाही, मालक दुसरी व्यक्ती असतील, परंतु व्यवस्थापन कसं करायचं? व्यवस्थापनामध्ये सहभाग म्हणजे कार्यप्रणालीमध्ये सहभाग करण्याच्या दृष्टिकोनातून. एका प्रकारे मालक खाजगी असू शकतात, मालक गव्हर्नमेंट नसणार, आणि व्यवस्थापनामध्ये परंतु सहभाग असेल. आणि राष्ट्रीयकरण म्हणजे काय? पूर्णतः गव्हर्नमेंटची मालकी. गव्हर्नमेंट म्हणजे पब्लिक सेक्टर. ज्यावेळेस आपल्याला कुठली पण गव्हर्नमेंट कंपनी दिसते तिथे पब्लिक म्हणून दिलेलं असतं. पब्लिक सेक्टरमधल्या बँका, SBI वगैरे ही जी नावं येतात त्यावेळेस ते गव्हर्नमेंट पूर्णतः राष्ट्रीयकरण झालेलं आहे त्यांचं, आणि ते गव्हर्नमेंटची मालकी आहे म्हणून तिथे पब्लिक सेक्टर म्हणून येतं. तिथे व्यवस्थापनात पण गव्हर्नमेंट असतं आणि मालकीमध्ये पण गव्हर्नमेंट असतं. ह्या 3 संकल्पना तुम्ही परत एकदा समजून घ्या. फक्त सार्वजनिक नियंत्रण एवढंच समजून घ्यायचं. खाजगी म्हणल्यानंतर तिथे गव्हर्नमेंटचा पण कुठलाही सहभाग येत नाही. राष्ट्रीयकरण म्हणल्यानंतर तिथे खाजगी व्यक्तीचा सहभाग येत नाही तेवढ्या प्रमाणात नाही. काही पर्सेंटेज गव्हर्नमेंटने खाजगी लोकांकडे ठेवलेली आहेत असं आपण मानू शकतो, परंतु गव्हर्नमेंटची मालकी असेल आणि व्यवस्थापनात सहभागसुद्धा गव्हर्नमेंटचा असेल. सार्वजनिक नियंत्रणमध्ये गव्हर्नमेंट मालक नसेल परंतु व्यवस्थापनामध्ये सहभाग असेल. आता आपण इथे येऊया. सर्वांना माहिती आहे की आता आपण इथून समोर जी बँकिंग व्यवस्था पाहूया ती नियोजनानंतरची. आपल्याला प्रॉपरली 2020पर्यंत यायचं म्हणलं तर 2020पर्यंत तेवढे चेंजेस नाही पाहिजेत आपल्याला, परंतु पूर्वीचे 1991पर्यंतचे तर चेंजेस आपल्याला पूर्णतः पाहावे लागतील. त्यानंतर ज्या तरतुदी असतील त्या तुम्हाला नॉर्मली ओळखूच येतील. तर आपण आता जास्त वेळ न घालवता पाहून घेऊया. तर 1951ला आपलं राष्ट्रीयकरण सुरू करण्यात आलं, पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आल्या. पहिली पंचवार्षिक योजना ही कृषीवर आधारित होती. भलेही रोजगाराचा मुद्दा जरी असला तरी आपल्याकडे अन्नाचा खूप मोठा इश्यू येणार होता, त्यामुळे कृषी आधारित पंचवार्षिक योजना पहिली होती. दुसरी ती सक्सेसफुल ठरली. त्यानंतर दुसरी अवजड उद्योग ही पंचवार्षिक योजना आणण्यात आणली, आणि त्यानंतर तिसरी आणण्यात आली अवजड प्लस शेती. परंतु इथे आपल्याला काहीतरी अडथळे आले. तर ते काय? तर शेती, दुष्काळ आणि युद्ध याचा सामना या गोष्टींचा सामना आपणा भारतीयांना करावा लागला. तर आपण राष्ट्रीय पंचवार्षिक योजनापासूनच येऊया. पंचवार्षिक योजना सुरू झाल्यानंतर या पंचवार्षिक योजनेला मान्यता देणारी NDC जी होती 1952मध्ये स्थापन झाली, आणि आपण आपलं उद्दिष्ट ठरवलं. म्हणजे आपण पुण्यामध्ये आलो, ओके, अभ्यास करायचा आहे, पण UPSC का MPSC आपण नाही ठरवलं, परंतु अभ्यास करायचा आहे, 5 वर्ष घालवायची, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. तर NDC आली 1952ला, आणि 1955मध्ये आपलं उद्दिष्ट ठरलं समाजवादी समाज रचना. आवडी येथे एक अधिवेशन झालं, आवडी येथे, आणि त्याचे अध्यक्ष तुम्ही एकदा नेटवरती सर्च करून बघा. आवडी येथे काँग्रेसचं अधिवेशन झालं. मला अध्यक्षांचं नाव आठवत नाही आहे, त्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ते. त्यामध्ये ठराव मांडण्यात आला समाजवादी समाज रचनेचा. समाजवादी आपण तत्त्व स्वीकारलं. समाजवादी तत्त्व म्हणजे काय? या तत्त्वामधून एक अर्थ येतो, तो म्हणजे जनकल्याण. जनकल्याण कोणाचा? तर महिला, SC ST, वंचित, शेती, शेतमजूर, लघु उद्योग, जी अग्रक्रम क्षेत्र होती, प्राथमिक लोक होती, प्राथमिक म्हणजे प्रथम ज्यांना आपल्याला द्यायचं होतं ती तत्त्व म्हणजे ही होती, ती लोक म्हणजे ही होती, यांचं जनकल्याण. आपण समाजवादी तत्त्व स्वीकारलं. आता आपण सर म्हणणार की मिश्र अर्थव्यवस्था होती.
नेहरूंना जी डिप्लोमॅसी अख्ख्या जगाला दाखवता आली आहे ती कोणालाही दाखवता येऊ शकत नाही. मे बी पुढे असेल कोणीतरी दुसरी कोणती तरी व्यक्ती, परंतु आत्तापर्यंत तरी त्या प्रमाणातली डिप्लोमसी, त्या प्रमाणातलं राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण कोणालाही खेळता आलेलं नाही आणि येऊ शकेल का नाही मला वाटत नाही. त्यांनी खूप चांगल्या प्रमाणात आपला देश सांभाळला आणि दुसऱ्या देशांसोबत खूप चांगल्या प्रकारचे संबंध त्यांनी जपले. तर आता आपण पाहूया की जनकल्याणानुसार, म्हणजे आता आपण समाजवादी समाजरचना स्वीकारली, मग 1955ला स्वीकारली, म्हणजे याचा अर्थ होतो की बँकिंग क्षेत्रामध्ये समाजवादी समाजरचनेनुसार म्हणजेच जनकल्याणाचं उद्दिष्ट ठेवून काय कार्य घडण्यात आले ती आपल्याला जाणून घ्यायची. ह्याच उद्दिष्टानुसार मग समोर अग्रणी बँक योजना, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा, सिलेबसला जर धरून गेलं तर आपण प्रॉपरली येऊ. आपण प्रॉपरली पुस्तकामध्ये जे आहे ते का आहे, अग्रणी बँक योजना सुरू केली का केली, म्हणजे करण्यामागे उद्दिष्ट काय होतं. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा, काही विशिष्ट लोकांना एकूण कर्ज देण्यायोग्य रकमेपैकी काही रक्कम पोहोचेल. का पण जनकल्याण, ही लोक त्यामध्ये येतात म्हणून. ओके, तर आता आपण म्हणजे हे थोड्या वेळानंतर तुम्हाला समजूनच जाईल की ह्याचा अर्थ नेमका होतो काय. भारतीय बँकिंग व्यवसायाने नियोजनाच्या उद्दिष्टानुसार, म्हणजेच काय, समाजवादी समाजरचनेच्या उद्दिष्टानुसार कर्ज द्यायला सुरुवात केली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून. बँक काय करू शकते समाजवादी समाजरचनेमध्ये, कर्जच देऊ शकते. इवन खाते वगैरे म्हणजेच वित्तीय समावेशन, कर्ज दिल्यानंतर खातं वगैरे येणारच, त्यात काही क्वेश्चनच नाही. कर्ज द्यायला सुरुवात दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून केली, परंतु खरी सुरुवात ही 1967 नंतर झाली. आता सर म्हणलात की तुम्ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून केली, फक्त नावाला जाहीर करण्यात आलं. ओके, तसे चेंजेस करण्यासाठी त्यांना वेळ लागला आणि ते जर आपण पाहिलं रिअल चेंजेस 1991चं संकट जाण्यासाठी आपल्यालाही वेळ लागला. त्या प्रमाणात जेव्हा आपण चेंजेस करतो तर कारण ते एका छोट्याशा प्रदेशावरती लागू होणार नाही. आपला देश खूप मोठा आहे आणि येथे जर चेंजेस करायचे तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी थोडा वेळ लागणारच. ओके, त्या प्रमाणात जर पाहिलं तर 1967 नंतर करण्यात आली. त्यासाठी जर आपण कारणे पाहिली तर समाजवादी तत्वानुसार कर्ज द्यायला सुरुवात 1967 नंतर करण्यात आली. त्यासाठी काही कारणे होती, ती म्हणजे दुष्काळाचं प्रमाण वाढण्यात आलं होतं. जर आपण पाहिलं तर जय जवान जय किसान हे नारा मान्य तत्कालीन पंतप्रधान आपले माननीय स्वर्गीय